नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 155, 3 जून. धन्या शिवपुरी रम्या. त्याचा पुढील भाग. त्या सकारण उभ्या असलेल्या स्तंभावर एकीकडे अवघ्या वेदांचे सार फक्त 7 श्लोकात व्यक्त करणारी सप्तश्लोकी आहे, तर दुसरीकडे जणू वेदांचे नवनीत पंचसाधन ते लिहिलेले आहे. तिसरीकडे त्रिसत्य शरणागती हे सर्व स्वच्छ आणि सुंदर स्वर्ण अक्षरात कोरलेले आहे. पुढे भगवान परशुरामांचे मंदिर आहे. उच्च स्थानावर स्थापलेल्या या भव्य मूर्तीचे डोळे एवढे तीक्ष्ण आणि धारदार आहेत की असे वाटते की ते करड्या नजरेने अंतःकरणाचा ठाव घेत आहेत आणि जणू संपूर्ण शिवपुरी त्या नजरेच्या धाकात आहे. कोणी वावगे वागायची काय बिशात. भगवानांच्या पाठीमागे गाईची समाधी आहे. या गाईचे दूध आणि तूप 12 महिने फक्त यज्ञासाठी वापरले. मागे दूरवर गोशाळा आहे. एरवी तिथूनच परतीचा मार्ग आहे. वाटेत एक शतघ्नी म्हणजे तोफ आहे. विनाशायच दुष्कृताम ह्याचे भान जगाने ठेवावे त्यासाठी तोफेची प्रतिकृती आहे. पुढे मुक्त बंदिस्त समाधी चौथरा आहे. ऐतिहासिक सोमया काळात एक महान घटना घडली. यज्ञ काळात पूर्ण 6 दिवस सूर्योदय ते सूर्यास्त श्रीजी उभे असत. त्या दरम्यान एके दिवशी फकीर वेशात एक जण दरवाजात आला. त्यांनी श्रीजींना आपण काशीहून आल्याचा निरोप दिला. मग श्रींच्या आज्ञेनेच त्यांना सन्मानपूर्वक पाचारण करण्यात आले. फकीर 3च वाक्ये बोलला. आम्ही काशीहून आलो आहोत. आपल्या दिनचर्येवर आम्ही प्रसन्न आहोत. आम्हास येथे स्थान आहे काय. आणि ते तेथेच अंतर्धान पावले. तीच ही जागा श्रीजींच्या समाधीसाठी त्यांनी निवडून ठेवली होती. प्रत्येक अवतार कार्यात सावलीसारखी सोबत करणाऱ्या माता लक्ष्मी ह्यावेळी शारदा रूपात होत्या आणि त्यांनी सावलीसारखीच साथ केली. कृष्णावतारात व्याधाचा बाण लागून श्रींनी देह सोडला. सदेह वैकुंठ गमन केल्यावर मातेने श्रीस्मरण करत अग्निस पाचारण करून समाप्तीनंतर लीलया प्रायोपवेशन स्वीकारले. पण अवघ्या 8 दिवसात येथे आत्मा पंचत्वात विलीन केला. ह्या अवतारात आत्मा पंचत्वात विलीन केला आणि ते प्रायोपवेशन सिद्ध केले. तिथेच श्रींच्या शेजारी त्यांची समाधी आहे. श्रींचे सुपुत्र श्रीकांतजी महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमात्मपुत्र आपली जबाबदारी त्यांनी फार उत्तम निभावली. परब्रह्मस्वरूप पित्याला जाणण्यासाठी उमगण्यासाठी पर्यायाने त्यांच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घातले. शब्दांकित केलेल्या त्या वाङ्मयीन फुलांना वैश्वानर अवतार म्हणून नामांकित करून त्यांच्या चरणी समर्पिले. सदैव ही श्री आज्ञा झेलण्यास तत्पर असणारा हा पुत्र, हा दैवी पुत्र इथेही पित्याची आज्ञा झेलण्यासाठी त्यांच्या सन्मुख समाधीस्थ आहे. ह्याशिवाय हा रम्य शिवपुरी परिसर सजवण्यासाठी औषधी वनस्पती लावल्या. ज्या ज्या नक्षत्रावर जिती वनस्पती लावली. दुर्मिळ असणाऱ्या रुद्राक्षांची विपुल झाडे लावली. पहाटे 5ला व्याहृती होम, गायत्री जप, ओंकार साधना याने नित्य पहाट प्रसन्न वातावरण दुमदुमून जाते. जणू काही दिवसाचे स्वागतच करतात. पाठोपाठ योगासन वर्ग चालतात. वेळोवेळी करण्यात येत असणारे व्याहृती होम, मृत्युंजय आणि सूर्योदय सूर्यास्ताचे अग्निहोत्र या सर्वांच्या मंत्रोच्चाराने परिसर भारावलेला असतो. जोडीला असंख्य पक्ष्यांचा विहार, चिवचिवाट चालू असतो. शिव मंदिरासमोरील रंगीबेरंगी कृत्रिम कारंजे त्या यज्ञीय नगरी शिवपुरीची शोभा वाढवतात, किंबहुना द्विगुणित करतात. अशा या यज्ञनगरीचे दर्शन ही काळाची गरज आहे. येणाऱ्या प्रत्येकाची मानसिक क्षुधा दर्शनाने आणि पंचसाधन माहिती ऐकून शमते. पण शारीरिक क्षुधा शांत करण्यासाठी अन्नपूर्णा सदैव सज्ज आहे. त्यामुळे प्रत्येकजण शांती, तृप्ती, समाधान घेऊन पुनश्च येण्याचे ठरवत मार्गस्थ होतो. जाताना मार्गात श्रीजी आणि पंचसाधन यावरील वाङ्मय अग्निहोत्र साहित्य विक्री केंद्र आहे, त्याचा लाभ घेऊनच जातात. एकूणच भेटीनंतर मन व विचार मात्र खूप दीर्घकाळ रेंगाळत राहतात आणि म्हणत राहतात, धन्य शिवपुरी आणि धन्य वैश्वानर. नमस्कार.